आगरी मसाल्यामध्ये बनवणार आहे ना 4-5 अंडी टाकणार आहोत. मस्त तुरीच्या शेंगा, वालाच्या शेंगा आणि शिजल्या आणि याला पुरा तंदुरीचा मसाला टाकला तो अख्खा कलर जा याला अक्कल नाही आहे ना, फक्त तंदुरीत लावायच्या माहिती आहेत. याचा तंबाखू खाऊन खाऊन याच्या कानाच्या नसा कमजोर झाल्या. 2-3 अंडी टाकली ना मग त्याच्यात चिकन भाजून टाकू मस्त खात्री लागेल. तर ही पोपटी आता रेडी झालेली आहे, आपण घेतली आहे काढायला. आता बघू गाईज या खायला. गाईज जाम भारी झाली. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर कशी काय मंडळी, सगळी बरी आहे ना? बरी असली पाहिजे. सो आता झाले गणपती वगैरे गेले, आता चला आपल्या रुटीनवर परत. 2-3 दिवस हॉटेल पण बंद होता आणि मूड पण नव्हता होत गणपतीमध्ये हॉटेलवर जायचा, लय कंटाळा यायचा. तर आता चला, सामान पण भरपूर आहे, आज हॉटेल पण चालू आहे मस्त. तर सामान भरपूर येतं, आता निघलो सामान घ्यायला. तर गाईज आता घरी आलो परत, कारण की मालपाणी विसरलो होतो, कॅश विसरलो होतो, सगळं पैसे घरीच राहिलं. तर पैसे विसरलो होतो सामानाचं सगळं. तर आता परत आलो आहे, चाललो आहे आता. चला, तर आता आपण भाजी घेऊन आलेलो आहे. मस्त मार्केटमधून पूर्ण भाजी वगैरे घेतलेली आहे आणि आता मूड झालेला जरा पोपटी बनवायचा. पोपटी बनवायला वालाच्या शेंगा, वालाच्या शेंगा घ्यायला आल्या, जरा तुरीच्या शेंगा पण घेता, मट्टा वगैरे घेऊन जाऊ मस्त हॉटेलला. पोपटी बनवू मस्त. आता वालाच्या शेंगा दाखवू रा. वालाच्या शेंगा घेताना या तुरीच्या शेंगा घेता. भाजी तर सगळी घेतलेली आहे, सामानी मानी मच्छी बिच्छी मस्त कपड्याच्या याच्यानं पॅक करून दिले. आता बघू वालाच्या शेंगा घेऊ दे रे, बरोबर ते शेंगा 1 किलो. हां, तर आता शेंगा वगैरे घेतो आणि बघूया, निघूया हॉटेलवर. तुम्हाला दाखवतो कशी पोपटी बनवायची. टाक. तर गाईज आता मटका घ्यायला आलेलो आहे पोपटीसाठी. मटका होता तो फुटला आणि आता दुसरा मटका घ्यायला आलेलो आहे. तर आता घेतला आहे मटका. तर आता मीठ वगैरे घेऊ, जाडा मीठ लागतं पोपटीन टाकायला. पोपटीन टाकायला जाडा मीठ लागतं. तर आता आपण जाडा मीठ घेऊ, जाऊ पोपटी बनवू. मटका घेतले, तुम्हाला दाखवता. हे बघा मटका घेतले. आता लय मोठा आहे, आमचा बारका होता जरा, जाऊन दे आता. तर गाईज आता पोपटीची तयारी चालू आहे आमची. तर आम्ही आता पोपटीमध्ये चिकन पण टाकणार आहे ना, अंडी पण टाकणार आहोत. तर चिकन आता बघूया कसा बनवायचा विचार चालले. जरा तंदुरीचा मसाला लावायचा का आपला आगरी मसाला लावायचा. तर आता बघूया काय विचार आहे. तर मला तर आगरी मसाल्यामध्येच आवडतं. सो त्याला आमचा कुक आहे विष्णू नेपाली. हॅलो विष्णू नेपाली. तर आता यांनी चिकन घेतलं आवरा, तर जरा जास्ती घेतलं तर कॅमेऱ्यानं कमी दिसतं. तर आता आगरी मसाल्यानं बनवलं. तर आता आगरी मसाल्यामध्ये बनवणार आहे ना 4-5 अंडी टाकणार आहोत. मस्त तुरीच्या शेंगा, वालाच्या शेंगा आणि शिजल्या शेंगा, दारू खेळायला बसल्या. तर आता पोपटी करणार, तर दाखवणार. अरे यार, याने पुरा तंदुरीचा मसाला टाकला तो अख्खा कलर जा याला अक्कल नाही आहे ना, फक्त तंदुरीत लावायच्या माहिती आहेत. यानं आहे माहिती आली आगरी मसाल्याची, काय माहिती नाही. धुवायला लावले त्याला. आता परत आपण परत आगरी मसाला टाकू. यानं काय अक्कल आहे. याचा तंबाखू खाऊन खाऊन याच्या कानाच्या नसा कमजोर झाल्या. सांगला तरी त्याच इथं याचा मसाला आणले इकडे एवढा, काय बोलू याला. तर आता जोर घेता बनवायला. मी मला नाही वाटत याचा काय व्हायचा, याच्यानं काय होणार. मी बनवला आता. तर एवढा सगळा मसाला विसाला टाकलेला आहे. तुम्ही मटन मसाला टाकलेला, आलू घेचाल कालू त्याला. तर आता कालूले आता डायरेक्ट तुम्हाला पोपटीन टाकताना दाखवतो माल मटेरियल. याला कामाला लावले जरा मारबेडी उपटाला. उपट रे काय का उपट रे बोल के तुम डालेगा उधर तो घटेगा ऐसा. माल मटेरियल रेडी झालेला आहे. आमच्याजवळ आज काय पेंडा नाही, तर आता आम्ही कुठं बिस्लरीचा बॉक्स जमा केलेले आहेत, पेंड्याच्या बदल्यात केलेलं आहे. हे बघा अजून भरपूर आहेत तिकडं. तर याच्यामध्ये चिकन आहे आता ना, माल मटेरियल आपलं घेऊन ये रे. तर गाईज, तर आता आपण पोपटीची तयारी झालेली आहे आणि पोपटी बनवायला रेडी केलेली आहे. तर दाखवतो आता. सगळ्यात पहिली ही मारबेडी आहे, जवलेर लालू. ही मारबेडी आहे. ही मारबेडी सगळ्यात पहिले आपण मटक्यामध्ये खाली टाकून घेऊ. त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकू.
आरबीडी आणले का फाटी आणले? तर आता आम्हाला जारा मीठ भेटला नाही तर आम्ही पाताळ मीठ टाकीन लावूया आता. शेंगा पण आपल्या आलेल्या आहेत. शंकर भाईने शेंगा नमक हा. तर आपण याच्यात आता शेंगा टाकून घेऊ. अर्ध्या टाकू, अर्ध्या उखारा लावू आपण. अंडे 2-4 अंडे ले रहा. शिट्टो मतलब जल्दी. जराशी नेपाली पण शिकले मी. या टाकले. ए शंकर, फॉइल पेपर ले रहा. शिट्टो फॉइल पेपर. त्या बघा या आता वाल्याच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा त्याच्यान आता 2-3 अंडी टाकताव. 2-3 अंडी टाकली ना मग त्याच्यात चिकन बांधून टाकू मस्त. खात्री लागेल चिकन. जसा झाला का तसा तुम्हाला दाखवता. बंद करा. इसमें अभी मट्टी डालो थोड़ा. दबा मत. आप शेफ नहीं दबता है. तू ले रहा शिटो. तर काय जाता माती टाकली. तू तिकडे नको दाखवू. इथं दाखवू. इथं माती टाकली आपण मस्त आता वरती. बस चेक कर. दबाना है कि ना. और लेके आऊंगा फिर पागल इंसान. अंधा है दिमाग से. काय का दबा. ऐसा आदमी तू. आली बा. अरे ही टाइगर कमान. पर्शियन कैट. ये कर. दबा मत. चल ऊपर से ऐसा. ये बस रे. अब आधा मटका भर रहा है क्या. थोड़ा सा दबा. वो दब जाता है ना. हे शेंगुल्या तुझ्या नानाची टांग तुझ्या इकडे दाखव ना. हा तर या गाईच आता फॉइल पेपर लावून घेऊ. माती खाली नाही पडावं म्हणून. चिकन के साथ बीच में डाल दिया. हाँ नहीं माती था. तर ही पोपटी अशी ठेवायची उलटी. पुढे याच्यावर ठेवू का. खाली ठेव. ये रेडी आहे पोपटी. आता डाल रे उस्ताद. तर आता या पोपटीचा आम्ही डोंगर रेडी केलेली. शेकोटी पोपटी ठेवलेली याच्या खाली. बघू आता शिजते की नाही शिजते. जुगार तर केलेला आहे पेंड्याचा म्हणजे पेंडा नाही त्याच्याबदले आपण कुठं रचलेले आहेत. फाटी टाकले ना आतमध्ये शिजत असते आरामात. दाखवतो जरा कुठं फारून दम लागले. आता ही कुठं चालले टायगर आमचा. चल बाहेर. तर आता बघूया शिजते की नाही शिजते बघूया लवकरच. दाखवतो तुम्हाला पोपटी झाल्यावर गाईज. तर आता व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि जरी चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केला त्याने जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. प्रणय पाटील ब्लॉग्स आणि फिटनेसचा चॅनल पण आहे आपला. तर प्रणय पाटील फिटनेस चॅनलला पण सबस्क्राईब करा. फिटनेस ॲडिक्ट कोणी असेल त्याने जाऊन पहिले प्रणय पाटील फिटनेस चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब ना. तर ही पोपटी आता रेडी झालेली आहे. आपण घेतली आहे काढायला. आता बघूया. गरम आहे. कपडा घ्यायचा. आता दादानी रुमाल घेतलेला आहे. नाही जमत रुमालात. ठीक आहे. आणि या थाल्यानं आता ठेवणारा मस्त चकाचक धावून आणलेला थाला. आता पोपटी रेडी आहे. फोडू नका फटका मटका. एक फुटले आज. तर याच्यामध्ये आता पलटी मारणार आहे आपण मटका. रुमाल कैसा काला होएगा धोने को. उनका बीबी सलामत है. वहिनी सलामत है अपना. आका पाकिट काढा ना. थांब ना. काढता नाही काय काढले. जसं डिलिव्हरी बाई होते तसं काढले ना. मी काय डॉक्टर आहे का. बच्चा हो गया. लड़का हो गया. लड़का हो गया. लड़का हो गया. जल्दी आ. अरे एक पीस गिरने से क्या होता है. नको रखो ना. पलटी मार. ये खाएगा बस. या शेंगा मस्त शिजल्या एकदम टकाटक. माझा फोटो घे. चिकन पण शिजले. अंडी बी शिजल्या.
शिजल्या शिजल्या एक अंडा काढून खाल्ला आणि यावेळी डिलेवरी केलेली अशा प्रकारे पोपटीची. खाली क्या आहे मालूम आहे का? मसाला सुका नाही आहे. हे बघा मस्त अजून माल मटेरियल आतमध्ये आहे. असा मस्त चिकन शिजलेला आहे. गाईज या खायला गाईज. जाम भारी झाली. काय सांगू तुम्हाला, लय खत्री झाले पोपटी, लय टेस्टी. ऑइल पेपर मध्ये नसतो ना सो आजचा व्लॉग इथून एंड करूया आपण. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आम्ही खातो पोपटी. तुम्हाला खायची असेल तर या, नाही तर बनवा मस्त आणि खाऊन घ्या. ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. अजून नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. बेल आयकॉनला क्लिक करा. नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चॅनलला सबस्क्राईब करा प्रणय पाटील व्लॉग्स. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. चला बाय, सी यू.